जिल्हा परिषद सरळ सेवा पदभरती प्रक्रिया 2023-24 अंतर्गत झेडपी धुळेसाठीची आरोग्य सेवक पदासाठीचा जो निकाल बाकी होता ही अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली आहे। पाहू शकता जिल्हा परिषद धुळे आरोग्य विभाग यांच्या अंतर्गत जिल्हा परिषद धुळे रिक्त पदभरती जाहिरात क्रमांक 1/2023 यामध्ये आरोग्य सेवक पुरुष 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी, बिगर पेसा क्षेत्रातील पदे एकूण 40, त्याचबरोबर पेसा क्षेत्रातील पदे एकूण 19 अशी जाहिरात दिलेली होती एकूण 59 पदांसाठीची। तर यामध्ये जिल्हा परिषद धुळे अंतर्गत आरोग्य सेवक पुरुष 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या संवर्गांची रिक्त पदांसाठी दिनांक 19 जुलै 2024 रोजी IBPS कंपनीकडून घेण्यात आलेल्या ऑनलाईन लेखी परीक्षेत उच्च गुणवत्ता धारण करणारे तसेच माननीय अप्पर सचिव महाराष्ट्र राज्य शासन ग्रामविकास व पंचायत राज विभाग मुंबई यांच्याकडील जे पत्र आहे 15 ऑक्टोबर 2024 मधील मुद्दा क्रमांक 2 मध्ये नमूद केल्यानुसार हंगामी फवारणी कर्मचारी अनुभव धारण न करणाऱ्या तथापि लेखी परीक्षेत उच्च गुणवत्ता धारण करणाऱ्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी प्रवर्गनिहाय जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये प्रत्येक प्रवर्गनिहाय जे उमेदवारांची यादी आहे चेक केली जाऊ शकते। निवड यादी जाहीर करण्यात आली आहे। अनाथ आहे, दिव्यांग आहे, त्याचबरोबर इतर जे प्रत्येक सर्वसाधारणची सुद्धा यामध्ये देण्यात आली आहे। पाहू शकता एकूण जागा 7 होत्या सर्वसाधारणसाठीच्या। यामध्ये उमेदवाराचा बैठक क्रमांक, रजिस्ट्रेशन नंबर, यादीतील गुणवत्ता क्रमांक आहे, मूळ प्रवर्ग, त्याचबरोबर संपूर्ण नाव आणि मिळालेले जे गुण आहेत हे यामध्ये दर्शवण्यात आले आहेत। डिटेलमध्ये प्रत्येक प्रवर्गनिहाय जी यादी आहे निवड यादी जाहीर करण्यात आली आहे। याची PDF टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे। टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। त्याचबरोबर पाहू शकता खालीलच्या सूचना आहेत महत्त्वाच्या, त्या सूचनासुद्धा जारी करण्यात आल्या आहेत। यानुसार पाहू शकता यामध्ये काय म्हटलं आहे, खेळाडूंसंदर्भातली जी सूचना आहे ती सुद्धा जारी करण्यात आली आहे। त्याचबरोबर पाहू शकता शेवटी जी सूचना आहे उपरोक्तप्रमाणे अंतिम निवड यादीतील उमेदवारांना सदर पदांसाठी आवश्यक अर्हतेचे जाहिरातीत नमूदप्रमाणे मूळ दस्तऐवज तपासणीच्या अधीन राहून तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे। त्यानंतर शासन निर्णय दिनांक 15 मे 2023 आणि दिनांक 25 जानेवारी 2024 नुसार तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांची दस्तऐवज तपासणीनंतर जाहिरातीत नमूद रिक्त पदांच्या संख्येनुसार उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येईल। आता यामध्ये पाहू शकता जी याची पुढची माहिती देण्यात आली आहे। यानुसार 22 जानेवारी 2025 ला माजी सैनिक समांतर आरक्षण जे आहे याबाबत कळवलेली जी बदल आहेत हे करण्यात आलेलं आहे। यामध्ये सामान्य प्रशासन विभाग दिनांक निर्णय पाहू शकता 29 मे 2019 मधील 9 नुसार ज्या प्रवर्गाचे अनाथ आणि दिव्यांग उमेदवार असतील त्या प्रवर्गाच्या बिंदूवर त्याचा उपलब्ध नसलेल्या प्रवर्गाचा समावेश करण्यात येईल। त्या पद्धतीने पाहू शकता हंगामी फवारणी प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांची तात्पुरती अंतरिम यादी ही शैक्षणिक कागदपत्रांच्या व विभागीय आयुक्त नाशिक पाहू शकता विभाग यांच्या मान्यतेच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे। या पद्धतीने ही निवड यादी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे। त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला सुद्धा टाकलेली आहे, चेक केली जाऊ शकते। निवड यादी जाहीर करण्यात आली आहे। याबरोबरच दुसऱ्या बाकीचे जे जिल्हे बाकी आहेत त्या जिल्ह्यांचे सुद्धा निवड यादी अशा पद्धतीने अपडेट दिली जाईल। आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।